एक्सेला पेन्सिल लिमिटेड या मिरज MIDC मधील कारखान्यात AC दुरुस्त करण्यासाठी संतोष बाजीराव नाडे यांना बोलावून घेतले होते। संतोष नाडे हे सदर बिघडलेल्या AC दुरुस्तीच्या कामासाठी येथे आला असता त्यांना सदर ACतून जोराचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला। मिरज येथील मंगळवार पेठ येथे राहणारे संतोष नाडे हे पूर्वी वाद्य हॉस्पिटलमध्ये कामाला होते। मात्र हॉस्पिटल बंद झाल्यानंतर मिळेल त्या कामावरती जाऊन ते आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत होते। इलेक्ट्रिशियन असणाऱ्या संतोष नाडे यांना मिरज MIDCतील एक्सेला पेन्सिल लिमिटेड या कारखान्यामध्ये फोन करून बोलावून घेण्यात आले होते। यावेळेस ACचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। मात्र नातेवाईकांनी यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला असून मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे। इतकी मोठी दुर्घटना घडलेली असताना देखील कंपनीचे मालक अथवा कोणीही प्रतिनिधी यांनी नातेवाईकांना संपर्क साधलेला नव्हता। याबाबतचा पुढील तपास कुपवाड MIDCचे पोलीस करत आहेत। कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी पडेल ते काम करणाऱ्या संतोष नाडे याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। नाडे राहणार मिरज, माझे चुलत बंधू संतोष बाजीराव नाडे वय वर्ष 44 राहणार मंगळवार पेठ मिरज हे मिशन हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत होते। परंतु मिशन हॉस्पिटल हे 2 वर्ष बंद असल्यामुळे तसेच पगार नसल्यामुळे त्यांनी खाजगी जे मिळेल ते काम करून आपले व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते। अशाच वेळी त्यांना एक्सेला पेन्सिल्स लिमिटेड या ठिकाणून कूलर किंवा AC दुरुस्तीसाठी कॉल आल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना विजेचा अतितीव्र दाबाचा झटका बसून त्यांचे त्या ठिकाणीच निधन झाले। या ठिकाणी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करून मिळावी ही आमची नम्र विनंती, तसेच त्यांचे कुटुंबियांना योग्य ते न्याय मिळावा ही आमची विनंती आहे। धन्यवाद।